संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वसंतदादा पाटील यांचे नातू आणि प्रकाशबापू पाटील यांचे सुपुत्र विशाल पाटील यांनी कधी नव्हे ती एकवटलेली काँग्रेस विरुद्ध मनभेद आणि मतभेदाने दुभंगलेली भाजप यांच्या स्पर्धेमध्ये आपल्या विजयाचा जो धनादेश आहे तो बंद पाकिटातून 1,53,000 एवढे मताधिक्य घेऊन निर्विवाद विजय मिळवला। वास्तविक या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे यापूर्वीचे खासदार संजय काका पाटील हे हॅट्रिकवरती होते, किंबहुना काँग्रेसचा हा जो गड आहे तो 2014 साली संजय काकांच्या रूपानं भाजपला मिळाला। त्यानंतर मोदी लाटेमध्ये 2019लाही ते विजयी झाले। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा निकालाची चर्चा करू, त्यानंतर कोणकोणते घटक या ठिकाणी दोन्ही उमेदवारांच्या जयपराजयासाठी कशा प्रकारे कार्यरत होते तो मुद्दा बघू, आणि त्यानंतर ह्या निवडणुकीचा सांगली जिल्ह्याच्या राजकारणावरती काय परिणाम होणार आहे या मुद्द्याचा विचार करू। तर एक गोष्ट नक्कीच आहे की सांगलीचा मतदारसंघ हा राज्यभर चर्चाविषय ठरलेला होता आणि इथं तसे तिरंगी लढत झाली। म्हणजे हॅट्रिकवरती असलेले भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील, उद्धव ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार पाटील आणि अप्रत्यक्षरित्या काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी ही एक लढत झाली। आता या लढतीमध्ये 7व्या आणि 8व्या फेरीचा अपवाद वगळता उर्वरित सर्व 22 फेऱ्यामध्ये विशाल पाटील यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार विशाल पाटील यांना 5,71,666 मतं मिळाली। भाजपाचे संजय काका पाटील यांना 4,71,613 मतं मिळाली। तर उद्धव ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार पाटील यांना 60,860 मतं मिळाली आणि पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह 18 उमेदवारांचं डिपॉझिट किंवा अनामत रक्कम या ठिकाणी जप्त झाल्याचं दिसून येतं। म्हणजे विशाल पाटलांना टक्केवारीत विचार केला तर 48.97% मतं विशाल पाटलांना मिळाली। संजय काकांना 40.35% मतं मिळाली, तर पैलवान चंद्रहार पाटलांना 5.17% मतं मिळाली। पण या मतांच्या विभागणीमध्ये आपण जर बघितलं तर या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। यामध्ये तासगाव कवटेमंकाळमध्ये विशाल पाटलांना 9,500 मताधिक्य आहे। पलूस काडेगावमध्ये साधारणपणे 33,000+ मताधिक्य आहे। मिरज मतदारसंघामध्ये 25,000 मताधिक्य आहे। सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये 18,000 मताधिक्य आहे। तर खानापूर आटपाडीमध्ये 17,000 मताधिक्य आहे। म्हणजे या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांना सातत्यानं आघाडी मिळताना आपल्याला दिसते। फक्त जतचा अपवाद वगळता म्हणजे जतमध्ये संजय काका पाटील यांना 5,000 मतांचं मताधिक्य मिळालं आणि 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील हे आघाडीवरती राहिले। अर्थात ही निवडणूक विशाल पाटलांच्या उमेदवारीपासूनच चर्चाविषय बनलेली होती आणि विशाल पाटलांची उमेदवारी हे काँग्रेसचं बंड आणि सांगलीची अस्मिता यासाठी आहे आणि त्यांच्यावरती खूप अन्याय झालेला आहे असं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये टीम विशालला यश आलं। आणि एक मुद्दा दुसरा पण आहे की कधी नाही ते या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज पाटील, विश्वजित कदम, विक्रम सावंत हे सगळे काँग्रेसचे नेते एकवटलेले होते आणि सगळ्यांनी मिळून विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी सातत्यानं प्रदेश काँग्रेसकडे आग्रह धरलेला होता। पण पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन त्यांची उमेदवारी घोषित करून प्रचारालाही सुरुवात केली आणि मग एक सगळ्या मतदारसंघभर अशी चर्चा झाली की
दादा घराण्यावरती अन्याय होतोय आणि दुसऱ्या बाजूला दादा घराण्याला तिकीट न मिळू देण्यासाठी जे षडयंत्र करणारे आहेत त्यांच्या विरुद्धचा राग आणि खिळखिळे झालेल्या भाजपमधले मनभेद आणि मतभेद यामुळे विशाल पाटलांच्या गटानं आमचं ठरलंय वारं फिरलंय ही घोषणा ही या निवडणुकीमध्ये सगळीकडे करायला सुरुवात केली. आर पाटील समर्थकांचाही त्यांना पाठिंबा म्हणजे अगदी विशाल पाटलांनी आपल्या आभाराच्या भाषणामध्येच आर पाटील त्यानंतर आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी आपल्याला मदत केल्याचं सांगितलेलंच आहे. तर भाजपमधनं तर उघड बंद झालं म्हणजे माजी आमदार विलासराव जगताप यांनी थेट अगदी ह्या षडयंत्राला जबाबदार जयंत पाटलाच आहेत असा आरोप करीत प्रचाराला सुरुवात केली. अजितराव घोरपडे यांनी तर प्रतीक पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण तरी पण संजय काकांचा पराभव या एकाच ध्येयानं भारावलेले अजितराव घोरपडे देखील या ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. शिवाय काँग्रेसचे सगळे नेते महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरती असले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र काँग्रेसचा प्रचार करत होते. आता यात पण गुणात्मक फरक आहे म्हणजे नेते एका बाजूला आणि कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला असं नाही झालं. तर नेते व्यासपीठावर एका बाजूला पण नेत्यांच्या संमतीनं कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं चित्र या मतदारसंघामध्ये जाणवत होतं. आणि भाजपमध्ये सुरुवातीपासूनच नाराजी होती म्हणजे विलासराव जगताप अजितराव घोरपडे असतील किंवा पृथ्वीराज आणि संग्रामसिंह देशमुख यांना संजय काकांची आदनमधनं काँग्रेस राष्ट्रवादीची असणारी सरगी त्यांचे निष्क्रियता बाबर समर्थकांशी झालेले त्यांचे मतभेद देशमुख समर्थकांशी झालेले मतभेद हे त्यांना मान्य नव्हते. आणि मग अशातच सांगली मिरजेतल्या नगरसेवकांचा एक प्रभावी गट हा थेट विशाल पाटलांच्या प्रचारात उतरला. म्हणजे मिरजेत तर 4 नगरसेवकांनी हिरवे आम्ही पालकमंत्री खाड्यांच्या बरोबर राहू पण आता आम्ही विशाल पाटलांचा प्रचार करणार अशी थेट भूमिका घेतली. आणि त्यामुळे एका बाजूला काँग्रेसचे सर्व गट एकत्र आलेले आणि भारतीय जनता पक्षामधली ही उघड विरोध करणारी अंतर्गत नाराजी याचा एकत्रित परिणाम या ठिकाणी एवढ्या जोरात झाला की अगदी खास करून यापूर्वीच्या 2 निवडणुकांमध्ये तासगाव मतदारसंघामध्ये अशी नागरिकांच्यामध्ये चर्चा असायची की विधानसभेला आराराबा आणि वरती संजय काका, पण यामध्ये बदल झाला आणि अगदी होमग्राऊंड तासगावमध्ये देखील साधारणपणे 8-9 हजारांची पिछाडी ही संजय काकांना सोसावी लागली. त्याचबरोबर अखेरच्या टक्क्यामध्ये विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत म्हटलं. गेल्या वेळेला विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बॅच चिन्हावरती उभा राहिले होते आणि गोपीचंद पडळकर हे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. ह्या तिरंगी लढतीमध्ये आपलं झालेलं नुकसान गृहीत धरून प्रतीक पाटलांनी आधीच डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवण्यामध्ये यश मिळवलं. अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांची मिरजेला वातावरण निर्मिती करणारी एक मोठी सभा देखील झाली आणि विशाल पाटलांनी अक्षरशः महत्त्वाचे प्रमुख नेते व्यासपीठावरती आपल्याबरोबर नसले तरी आपल्या कार्यकर्त्यांच्या चमूच्या साथीनं आपलं मिळालेलं नवीन लिफाफा हे जे चिन्ह आहे ते अतिशय चिवटपणे सगळ्या मतदारसंघभर पुरवलं. म्हणजे तिकीट वाटपाचं राज्यामध्ये यापूर्वी तिकिटाचं वाटप करण्यामध्ये दादा घराणं आघाडीवरती होतं. खुद्द विशाल पाटील प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पण त्यांच्याच घरात उमेदवारी मिळत नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण झाल्यामुळे त्यांच्याबद्दलची एक सहानुभूतीची लाट, षडयंत्र विरोधी लाट अशा सगळ्या लाटा आणि भाजपमधली नाराजी असं सगळं एकत्र आल्यामुळे जवळजवळ 10 वर्षांनी सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं विशाल पाटील यांनी पुन्हा या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आता मग पुढचा प्रश्न असा आहे की या विशाल पाटलांच्या विजयाचा सांगली जिल्ह्याच्या राजकारणावरती काय परिणाम होणार, पण तो परिणाम बघण्याच्या पण अगोदर या निवडणुकीमध्ये 3 शब्द सातत्याने चर्चेमध्ये होते. त्या शब्दाविषयी बघू. पहिला शब्द म्हणजे षडयंत्र, की विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळू देण्याचं षडयंत्र कुणीतरी केलेलं आहे आणि ह्या षडयंत्राचे आम्ही बळी ठरलो असं नाना पटोलेंनी देखील मान्य केलं.
त्यामुळे षडयंत्र रचणाऱ्यांच्या विरोधामध्ये अप्रत्यक्षपणे वातावरण निर्मिती ही जोरदारपणे ह्या मतदारसंघामध्ये सुरू होती. अर्थात ह्या षडयंत्राचा रोग जो आहे तो थेट आमदार जयंत पाटील यांच्या दिशेनंच होता. म्हणजे कुणी स्पष्टपणे बोललं, कुणी बोललं नाही, पण हा षडयंत्राचा टीकेचा रोग जो आहे तो आमदार जयंत पाटील यांच्यावरती होता. या बाबतीमध्ये आमदार जयंत पाटील यांनी दीर्घकाळ मौन स्वीकारलं आणि अखेरीस महाविकास आघाडीच्या एका सभेमध्येच की पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा आमचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नसून उद्धव ठाकरेंनी तो स्वतः घेतलेला निर्णय आहे असं स्पष्टीकरण दिलं. पण तरी पण हा षडयंत्र शब्द सातत्यानं चर्चेत राहिला. दुसरा शब्द आहे विमान आणि पायलट. म्हणजे संजय राऊतांनी विश्वजित कदमांच्यावरती टीका करताना अशी भूमिका घेतली की ते ज्या विमानाचे पायलट आहेत ते विमान कदाचित गुजरातला जाण्याची शक्यता आहे. या डिवचण्यामुळे उलट काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक नेटानं आणि जोमानं विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये उतरले आणि विश्वजित कदम यांनी देखील हे जे विमान आहे विशाल पाटलांचं ते पायलट म्हणून सुखरूपपणे दिल्लीच्या संसदेमध्ये उतरवल्याचं आपल्याला दिसतं. तिसरा शब्द चर्चेमध्ये होता तो म्हणजे वाघ. म्हणजे एका महाविकास आघाडीच्या सभेमध्ये विश्वजित कदमाने असं सांगितलं, उद्धव ठाकरेंच्या समक्ष सांगितलं, साहेब तुम्ही महाराष्ट्राचे वाघ आहात, मात्र सांगलीचे आम्ही वाघ आहोत अशी घोषणा केली. आणि ती घोषणा सिद्ध झाल्यामुळेच निवडणूक विजयाच्या घोषणेमध्ये आणि वातावरणामध्ये वाघ हा शब्द वारंवार येताना आपल्याला दिसतो. म्हणजे ह्याचं प्रतिबिंब अगदी साध्या साध्या बाबीमध्ये विशाल पाटील निवडून आल्यानंतर दैनिकामध्ये ज्या जाहिराती दिल्या त्यांचे मतळे देखील बघा, विजय दमदार, विशालदादा खासदार, किंवा एका दैनिकामध्ये विश्व विशाल किंवा दोस्त दिलदार झाला खासदार, या पद्धतीनं कार्यकर्ते हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्यक्त होत राहिले. तर आता तिसरा आणि शेवटचा मुद्दा जो या निवडणुकीबद्दलचा आहे, अर्थात आपला विजय विशाल पाटील यांनी विनम्रपणे घेतला. म्हणजे त्यांनी निवडून आल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमध्ये विशाल पाटील असं म्हटलेले आहे की माझी निवडणूक लोकांनी उभी केली, सर्व काँग्रेस कार्यकर्ते ठामपणे पाठीशी उभा राहिले. हा विजय संविधानप्रेमी पुरोगामी विचारांचा, वसंतदादांच्या विचारांचा आहे आणि आपण विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विकास गतिमान करू. त्यातलं त्यांचं महत्त्वाचं विधान असं आहे की विशाल पाटील असं म्हणाले की विश्वजित यांच्या रूपाने सांगली जिल्ह्यामधून राज्याचे नेतृत्व उभे करू. या वक्तव्यावरून तर विश्वजित कदमाने षडयंत्राला जनतेनं चोख उत्तर दिल्याची भूमिका मांडली. याचाच अर्थ काँग्रेसमध्ये पूर्वी अधूनमधून जाणवणारा तो वसंतदादा घराणं विरुद्ध पतंगराव कदमांचं घराणं यांच्यामधला संघर्ष आता संपुष्टात आलेला आहे आणि एकजुटीनं एक दिलानं हे नेते पुढे कायम काम करत राहतील. तर आता ह्यातला जो शेवटचा मुद्दा आहे की या निवडणूक निकालाचा जिल्ह्याच्या राजकारणावरती काय परिणाम होणार आहे. तर एक गोष्ट नक्की आहे की काँग्रेस ही म्हणजे होमग्राऊंडवरती वसंतदादा घराण्याला अलीकडच्या काळामध्ये अनेक वेळा पिछेहाट सहन करावी लागत होती. या निवडणुकीमुळे सार्वजनिक जीवनातल्या आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणामधल्या वसंतदादा घराण्याची पत वाढवण्यामध्ये विशाल पाटील यांनी मोलाची भूमिका निभावलेली आहे असं म्हणता येईल. आणि गमतीचा भाग म्हणजे वसंतदादा म्हणायचे तसंच विशाल पाटलांनाही त्यांचे समर्थक विशालदादा असंच म्हणतात. त्यामुळे दादांच्या घराण्याची गमावत चाललेली पत आणि प्रतिष्ठा ही ह्या निवडणुकीमुळे रिस्टोअर करण्यामध्ये किंवा पुनर्स्थापित करण्यामध्ये विशाल पाटलांना यश आलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की काँग्रेस हा सातत्यानं म्हणजे मी गमतीनं अनेक वेळा असं म्हणतो की मुळात या देशामध्ये कुठल्याही पक्षाचं काँग्रेसीकरण झाल्याशिवाय तो पक्ष सत्तेत येऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातनं भाजपचंही आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसीकरण झालेलं आहे. त्यामुळे पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये नाराज कार्यकर्ते पलीकडच्याला मदत करायचे,
तोच पॅटर्न आता भारतीय जनता पक्षामध्ये देखील बाहेरच्या माणसांना मदत करण्याचा सुरू झाला आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसतं. पण काँग्रेसचे सगळे नेते मंडळी जे आहेत ती या निवडणुकीच्या निमित्तानं मनापासून एकत्र आलेली आहेत. त्यांनी विश्वजित कदम यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि काँग्रेसचं ह्या 5-6 मतदारसंघामध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांचा गट एकत्र आहे म्हणून तर काही जाहिरातीमध्ये विश्व विशाल असे शब्द आपल्याला आढळतात. तेव्हा ही जी विश्व विशालची जोडी आहे ही जोडी पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व करणार आणि जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड मजबूत करण्यासाठी ही बाब उघडच आहे की त्यांचा भविष्यकाळातला जो संघर्ष आहे तो आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर हा संघर्ष भविष्य काळामध्ये भेट घेईल. कारण विशाल पाटलांच्या विजय मिरवणुकीमध्ये देखील काही लोकांनी इस्लामपूर 42 किलोमीटर अशा प्रकारचे फलक मिरवताना या ठिकाणी लोक आपल्याला दिसले. त्यामुळे या निवडणुकीचा आगामी विधानसभा निवडणुकावरती तर परिणाम होणारच आहे. म्हणजे पलूस कडेगाव आणि जत या ठिकाणी काँग्रेस आहे. या निवडणुकीनंतर सांगली आणि मिरज या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार मोठ्या ताकदीनं उतरण्याची शक्यता आहे. तासगावमध्ये मात्र आघाडी झाली तर काँग्रेसची मदत ही रोहित पाटील यांना होईल अशी चिन्ह आहेत. आणि भारतीय जनता पक्षासमोरचं जे आव्हान आहे ते म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये भाजपमध्ये जे मनभेद आणि मतभेद आहेत ही गटबाजी संपुष्टात आणण्याचं आव्हान हे भारतीय जनता पक्षाकडे आहे. म्हणजे तुर्तास सांगलीचा निकाल हा काँग्रेससाठी सुचिन्ह आहे, काँग्रेससाठी आजचे दिन आल्याचं चिन्ह आहे. आणखीन एक नवी परंपरा ह्या निवडणुकीमध्ये सुरू झालेली आहे की आपण म्हणतो व्यासपीठावरती एक आणि प्रत्यक्षात दुसरे किंवा नेते एका व्यासपीठावर आणि कार्यकर्ते दुसरीकडे. पण या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या संमतीने अगदी प्रदेश पातळीवरच्या नेत्यांच्या संमतीनं नेते व्यासपीठावर आणि त्यांच्या संमतीने कार्यकर्ते विशाल पाटलांच्या प्रचारात असं चिन्ह दिसतं आहे. तेव्हा दोन्ही प्रमुख पक्षांना म्हणजे काँग्रेसला उत्साहवर्धक वातावरण आहे तर भारतीय जनता पक्षाला आपली आगामी लढत देण्यासाठी नीट प्रकारे डागडुजी करावी लागेल. तर संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्था आणि महत्त्वाच्या मोठ्या सहकारी संस्था यांच्यामध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम या जोडगोळीच्या विरोधामध्ये आमदार जयंत पाटील असा संघर्ष बघायला मिळाला तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. शेवटी या निवडणुकीमधनं विशाल पाटील यांच्या आणि त्यांच्या समर्थकांसाठी एकच मेसेज मिळाला आहे असं मला वाटतं. स्टे जेन्युइन, टेबल्स विल ऑलवेज टर्न. त्याप्रमाणे विशाल पाटील यांनी वाट पाहिली, प्रचंड परिश्रम घेतले आणि त्यांच्या परिश्रमाला यश आलं. निवडून आल्यानंतर त्यांनी आपण काँग्रेसचेच आहोत असं घोषित केलेलं आहे. म्हणजेच विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेत असा या घडामोडींचा अर्थ आहे.